विद्यार्थी मित्रांनो, मी प्रफुल्ल इंगळे आपल्या YouTube चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। तर बघा, LIC परीक्षा 2006 ला आलेला प्रश्न आहे हा। तो वह छोटी सी छोटी संख्या कौन सी होगी जिसे 5, 6, 7, 8 से भाग देने पर प्रत्येक दशा में 3 शेष बचे परंतु 9 से पूर्णतः विभक्त हो। म्हणजे काय, अशी लहानात लहान संख्या सांगायची आहे का सगळ्या नंबरला कटून 3 शिल्लक राहायला पाहिजे पण 9 ने पुरा कटला पाहिजे असं त्याचा अर्थ आहे। एलसीएम काढायला लागते, इथं पुरा लसावी। एलसीएम म्हणजे काय, लसावी काढावं लागते। आता बघा, लसावी काढायच्या पहिले तर एक फॉर्मॅट लावू आपण, डिजिट सम न पाहू आपण आन्सर येते का। तर 9 न पुरा कटला पाहिजे। तर 9 न जर पुरा कटन तर त्याचा डिजिट सम काय लागणार आपल्याला, 9 लागणार। तर चेक करून घेऊ डिजिट सम 9। तर बघा, इथं 7 आहे, इथं 7 आहे। तर 9 करासाठी याच्यात येले 2 दिले आणि येले 2 दिले, येले 2 गेले, येले 2 गेले, तर हे गेले दोघं जण, हे संपले। याच्यातले 4 चालले गेले, उरला किती, 2 आणि 1 3, याचा डिजिट सम 3। तर हे पहिलं ऑप्शन आपलं होत नाही। दुसरं चेक करू, बघा याचा डिजिट सम बघा 8 आणि 1 हा 9 गेला। डिजिट सम करताना आपण 9 ला काउंट करत नाही, 9 फेकून देतो, 9 मोजत नसतो। तर हा 8 आणि 1 9 गेला, हा 6 आणि 3 9 गेला, तर याचा डिजिट सम 9 आहे, हे होऊ शकते। याला चेक करू, बघा याचा डिजिट सम किती आहे, 9 चालला गेला, याचा डिजिट सम किती दिसते तुम्हाला, 3। हे ऑप्शन आपलं होत नाही। याला चेक करू, बघा हा 9 गेला, तर याचा डिजिट हे 3 आणि 3 किती उरले, 6, याचा डिजिट सम 6, हेही होत नाही। तर एकच ऑप्शन आहे आपलं हे 2 नंबरचं। किती ऑप्शन आहे, एकच आन्सर झालं। तर एवढाच वेळ लागते क्वेश्चनला सॉल्व्ह करायसाठी।